आता हे तेलात नसलेला वडा बघून तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही. जय शिवराय भावानो. आपल्या आई साहेबांना आज इडली वडा खायची इच्छा झालेली आणि तुम्हाला तर माहितच आहे आपण आई साहेबांचा हुकूम काय मोडत नाही. आपल्या घराजवळच एक इडली वडा सेंटर आहे तिथं आलो बघा. 3 मिनिटात म्हणजे पार्सल घेतलं आणि लगेच घराकडे निघालो बघा. आणि कसं आहे माहितीये का, नुसतं आणलं म्हणून झालं नाही. असं नाश्ता पण आपल्या आई साहेबांना पहिला तयार करून घ्यायला लागते आणि इडलीपेक्षा मम्मीला की नाही वडाच जास्त आवडतो बघा. आई साहेबांचा नाश्ता व्यवस्थित तयार करून घेतलो आणि त्यात असं आपल्या मॅडम म्हटलं माझे मी हातानच खातो चालते किंवा म्हटलं मी पण बारीक मध्ये बसलो नाश्ता करायला. मी पण सगळ्यात आधी वड्याचाच फडसा पाडलो बघा आणि लागलाच आपल्या आई साहेबांना खाली उतरून थोडा उशीर व्यायाम करून घेतलो बघा. हे आपलं नियमानं करावं लागते नाही तर आई साहेब लेखावतात आपल्याला. व्यायाम करून झाल्यावर आपल्या राणी सरकारांना सिंहासनावर बसवलो आणि आमच्या प्रोफेसरांना चष्मा घालून बसल्यावर कसलं बाहेर दिसतात बघा. चष्मा घातल्यावर आई साहेबांना एक वेगळाच लुक येते आपल्या. प्रामाणिकपणाने मेकअप केलेला भावानं परिणाम आहे. आई साहेबांचं सगळं आवरून झाल्यावर थोडा वेळ आपण पुस्तक वाचतोय रोज जरा का होईना. कारण कसं आहे मित्रांनो, आयुष्यात पुस्तक वाचणं पण गरजेचं आहे हो. पुस्तकासारखा चांगला मित्रच नाही ना. मला लय जण विचाराल तिथं भावानं तू कुठलं पुस्तक वाचतीस म्हणून. हे बघा भावानो, हेच आहे ते पुस्तक. तुम्ही पण वाचत जावा भावानो. हे पुस्तक एक नंबर आहे. मला तर जाम भारी वाटले भावानो. तुम्ही पण एकदा ट्राय करा. पुस्तक वाचून झाल्यावर अर्धा तास मला आई साहेब चष्मा उडक म्हणून लागल्यात आणि डोसक्याला अडकून ठेवल्यात बघा. अर्धा तास मी पण कोळ्यागत बिनकामाचं खाऊ खायलतो. हे विषय वेगळा सोडा, गावागावात होते असं माझं पण. मित्रांनो एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, दिवसातला थोडाफार वेळ का होईना ते आपल्या आई वडिलांसोबत घालवायला शिका. कारण वेळेला खूप महत्व आहे भावानो. वेळेचं महत्व जाणून घ्या. शाळेला जाताना भावानो की नाही भाऊ आपल्याला जाता जाता हाक मारल्याशिवाय पुढे जात नाही. विषय संपला भावानो. कट्टर पॅन आपला.